मी संमोहनतज्ञ महेंद्र गव्हाणकर बोलतोय. आता संपूर्ण शरीर रिलॅक्स करण्यासाठी मी काही सूचना देणार आहे. काही अवयवांची नावं घेणार आहे. त्या अवयवांवर लक्ष केंद्रित करून ते पूर्णपणे रिलॅक्स झालंय अशी कल्पना करत चला. प्रत्येक अवयवावर नजर फिरवत चला. अवयवाच्या बाहेरून आतून नजर फिरवा आणि तो अवयव पूर्णपणे रिलॅक्स झालाय, शिथिल झालाय अशी कल्पना करा. आता उजव्या पायाच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाचा अंगठा शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. फक्त कल्पना करत चला. संपूर्ण बोटे शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत. तळवा शिथिल आणि रिलॅक्स झालाय. घोटा शिथिल आणि रिलॅक्स झालेला. पोटरी शिथिल आणि रिलॅक्स झाले. एक सौम्य करंट वाहत असल्याचा भास होतोय. गोड गोड झिंजिण्या उत्पन्न झाल्यासारखे वाटते. गुडघा शिथिल आणि रिलॅक्स झालेला. मांडी शिथिल आणि रिलॅक्स झालेला. आणि संपूर्ण उजवा पाय शिथिल आणि रिलॅक्स झाला. एक सौम्य करंट वाहत असल्याचा भास होतोय. गोड गोड झिंजिण्या उत्पन्न झालेल्या आहेत. आता डाव्या पायाच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. डावा पायाचा अंगठा शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. डाव्या पायाची बोटे शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत. तळवा शिथिल आणि रिलॅक्स झालाय. घोटा शिथिल आणि रिलॅक्स झालाय. पोटरी शिथिल आणि रिलॅक्स झालाय. गुडघा शिथिल आणि रिलॅक्स झालाय. मांडी शिथिल आणि रिलॅक्स झालाय. संपूर्ण डावा पाय शिथिल आणि रिलॅक्स झालाय. आता उजव्या हाताच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. उजव्या हाताचा अंगठा शिथिल आणि रिलॅक्स झाला. उजव्या हाताची बोटे शिथिल आणि रिलॅक्स झाले. तळवा शिथिल आणि रिलॅक्स झाला. मनगट शिथिल आणि रिलॅक्स झाला. कोपरा शिथिल आणि रिलॅक्स झाला. दंड शिथिल आणि रिलॅक्स झाला. संपूर्ण उजवा हात शिथिल आणि रिलॅक्स झाला. डाव्या हाताच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. डाव्या हाताचा अंगठा शिथिल आणि रिलॅक्स झाला. फक्त कल्पना करत चला. सर्व बोटे शिथिल आणि रिलॅक्स झाले. तळवा शिथिल आणि रिलॅक्स झाला. मनगट शिथिल आणि रिलॅक्स झाला. कोपरा शिथिल आणि रिलॅक्स झाला. दंड शिथिल आणि रिलॅक्स झाला. संपूर्ण डावा हात शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. आता पोटावरती लक्ष केंद्रित करा. पोट शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. पोटावर लक्ष केंद्रित करा. पोटाच्या आतील भाग शिथिल आणि रिलॅक्स झालाय. जेवढे अवयव दिसत आहेत तुम्हाला तेवढे नजर फिरवा. ते सर्व अवयव शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत. पोटातील आतडी, किडनी, जठर, लिव्हर नजर फिरवा आणि रिलॅक्स झालेल्या, शिथिल झाल्या अशी कल्पना करा. छातीचा भाग शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. छातीतील सगळे अवयव, हृदय, फुफ्फुस तुम्हाला दिसतात तेवढ्या अवयवांवर नजर फिरवा आणि ते सर्व अवयव शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहे. संपूर्ण छातीचा भाग शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे.
आता कमरेवर लक्ष केंद्रित करा, माकड आडावर. ते शिथिल आणि रिलॅक्स चाललंय. वरती वरती या. पाठ, मणके शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत. सर्व मणके शिथिल आणि रिलॅक्स झाले. पाठ रिलॅक्स झालेले. दोन्ही खांदे शिथिल आणि रिलॅक्स झाले आणि त्या सगळ्या अवयवातून एक सौम्य करंट वाहत असल्याचा भास होतो. मानेवर लक्ष केंद्रित करा. शिथिल आणि रिलॅक्स झाला. गळा शिथिल आणि रिलॅक्स झाला. हनुवटी शिथिल आणि रिलॅक्स झाली. गाल शिथिल आणि रिलॅक्स झाली. कान शिथिल आणि रिलॅक्स झाले. ओठ शिथिल आणि रिलॅक्स झाले. दोन्ही नाकपुड्या शिथिल आणि रिलॅक्स झाले. संपूर्ण नाक शिथिल आणि रिलॅक्स झाले. डोळे शिथिल आणि रिलॅक्स झाले. डोळ्यांच्या पापण्या शिथिल आणि रिलॅक्स झाले. भुवई, भ्रूमध्य शिथिल आणि रिलॅक्स झाले. कपाळ शिथिल आणि रिलॅक्स झाले. डोक्याच्या आतील भागावर लक्ष केंद्रित करा. डोक्यातील मेंदू शिथिल आणि रिलॅक्स झाले. मोठा मेंदू, छोटा मेंदू शिथिल आणि रिलॅक्स झाले. मेंदूतील सगळे मज्जातंतू, मुख्यरज्जू, केमिकल्स, ॲसिड्स शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत. संपूर्ण डोक्याचा आतील भाग शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. डोक्याच्या बाहेरील भाग शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे. केस शिथिल आणि रिलॅक्स झाले आणि संपूर्ण शरीर शिथिल आणि रिलॅक्स झाले. संपूर्ण शरीरातून एक सौम्य करंट वाहत असल्याचा भास होतो. संपूर्ण शरीरामध्ये गोड गोड झिंझिण्या उत्पन्न झालेल्या आणि संपूर्ण शरीर शिथिल आणि रिलॅक्स झाले. डोक्याच्या केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत आणि पायाच्या तळव्यापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण भाग शिथिल आणि रिलॅक्स झाले. गोड गोड झिंझिण्या उत्पन्न झालेल्या आहेत. एक सौम्य करंट वाहत असल्याचा भास होतो. शांत निवांत पडून राहा, झोपून राहा. रिलॅक्स वाटतंय, शिथिल वाटतंय, एकदम रिलॅक्स वाटतं. शांत पडून राहा. डोळे मिटून शांत पडून राहा.